नमस्कार, मी प्रांजली अरुण पाथर्डकर. आषाढी एकादशी निमित्त वारीचे महत्त्व, विठ्ठलाला भेटण्याची ओढ याचे वर्णन करण्याचा मी केलेला एक छोटासा प्रयत्न. आपल्या सर्वांना लेख स्वरूपात विठ्ठल भक्तीचा आनंद मिळो. चला तर मग जाऊया वारीचा शाब्दिक अनुभव घेण्यासाठी. आस जपली पंढरीची, वारी भरली नामघोषानं. महाराष्ट्रातल्या सर्व संतांचे माहेरघर म्हणजे चंद्रभागे काठची पंढरी आणि सर्वांचेच आराध्य दैवत म्हणजे 28 युगे विटेवर आपल्या प्राणप्रिय परमभक्तांची प्राणपणाने वाट पाहणारा श्री विठ्ठल. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला तर हजारो वारकरी या पंढरपुरात विठुरायाला भेटण्यासाठी धावत येतात आणि भक्तिपूर्वक लोटांगण घालत आपले विठ्ठलप्रेम प्रगट करतात. महाराष्ट्राच्या चहूबाजूने दाटीवाटीने पायीवारी करीत मुखाने पांडुरंगाच्या नामाचा गजर करीत देहभान विसरून कीर्तन रंगात दंग होतात. हजारो वर्षे उलटून गेली, ही भक्तिगंगा दुथडी भरून वाहतेच आहे. सर्व संतांचे विठ्ठलप्रेम त्यांनी आपल्या शाश्वत अभंगातून उमलून आलेल्या फुलातल्या अप्रतिम गंधासारखे प्रकट केलेले आहे. सर्वच संतांनी विठ्ठल नामाला आपल्या श्वासात ओवले होते. ज्ञानदेवांना विठ्ठलाचे साक्षात दर्शन झाले होते. श्री विठ्ठलाच्या रूपवर्णनात ज्ञानदेव दंग होऊन त्या श्री विठ्ठलाचे वर्णन करताना म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. वास्तविक ब्रह्मदर्शन मानवी दृष्टीचा विषयच नाही. पाचही ज्ञानेंद्रियांच्या जाणीवेच्या कक्षेच्या बाहेर परमेश्वरी अस्तित्व नांदते आहे. ब्रह्म हे स्थूल नाही की सूक्ष्मसुद्धा नाही. ज्ञानदेवांनी श्री विठ्ठलाचे साक्षात दर्शन घेतले होते. त्या विठ्ठलाचे दर्शन घडविताना ज्ञानदेव म्हणतात की या श्री विठ्ठलाचे दर्शन मी माझ्या दिव्य दृष्टीने अनुभवले. मला या दर्शनाचे सुख प्रत्यक्ष लोचनांनी लुटता आले. श्री विठ्ठल हाच तर श्री कृष्ण आहे. अनेक जन्माची उपासना गाठी असल्याशिवाय, पूर्व सुकृत जबरदस्त असल्याशिवाय विठ्ठल दर्शन होत नाही. पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची गौरवशाली सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा आहे. ज्ञानोबा तुकाराम हे वारकरी भक्ती परंपरेचे साररूप संचित आहे. या 2 शब्दात भागवत धर्माचे सारे अध्यात्म सामावलेले आहे. वेद, उपनिषदे, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आणि एकनाथी भागवत हे वारकरी संप्रदायाचे प्रमाण ग्रंथ आहेत. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांच्या काळात वारकरी भक्ती परंपरेला नवे चैतन्य प्राप्त झाले. समाजातल्या सर्व जाती जमातीतून संतांची मांदियाळी निर्माण झाली. भेदाभेदाची मात्रा कमी झाली. भक्तीचे अधिष्ठान हा वारकरी परंपरेचा पाया आहे. वारकरी संप्रदायाने भक्तीद्वारे ईश्वर प्राप्तीचा सोपा मार्ग सांगितला. धर्माचा खरा अर्थ लोकांप्रती विशद केला. आषाढी यात्रेसाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून वेगवेगळ्या गावातून निरनिराळ्या संतांच्या नावे पालख्या निघतात व पायी पंढरपूरला जातात. या संतांच्या पालखी सोहळ्यातील मुख्य पालखी सोहळा म्हणजे आळंदी ते पंढरपूर अशी वाटचाल करणारा संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा होय. त्यानंतर देहू येथून निघणारा संत तुकोबांचा पालखी सोहळा. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीची आवडे मनासी, कधी एकादशी आषाढी हे. पंढरीच्या वारीला सर्वात आनंदाचा भाग कोणता असेल तर भजन होय. सकाळी काकड, भुपाळ्या यांनी पांडुरंगाला आवळले जाते. वासुदेव, पांगुळ, आंधळा, जोगी, गवळणी गात सकाळची वाटचाल होत असते. सर्व संतांच्या अभंगवाणीचे एक गोड मिश्रणच असते. वारी कशासाठी? दैनंदिन ताणतणावाच्या आयुष्यातून काही दिवस एका वेगळ्या विश्वात मुक्तपणे निरामय आनंदाची अनुभूती घेता येते. व्यावहारिक आयुष्य जगताना मनाला आलेली मरगळ आणि मलिनपणा नाहीसे होतात. निसर्गाच्या विविध रूपरंगाचा आणि सहवासाचा आनंद घेता येतो. मनाला तजेला आणि दिलासा मिळतो. त्याग, सहकार्य, परमेश्वराचे चिंतन, भजन, कीर्तन, प्रवचन याद्वारा ईश्वरसेवा घडते. विविध प्रकारच्या लोकांशी संपर्क येतो. त्यांचे विचार, रीती, राहणीमान, सुखदुःख यांचे ज्ञान होते. निरीक्षण शक्ती वाढते.
चैतन्यमय अनुभवांनी आयुष्यातील धन्यतेचे क्षण अनुभवता येतात. आपली कामे आपण करण्याची सवय लागून स्वावलंबनाची वृत्ती वाढते. लहानपणापासून विठ्ठल भक्तीची आवड निर्माण झाली. साक्षात विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसरात राहण्याचा योग आला. ही ईश्वरी कृपाच म्हणावी लागेल. प्रत्यक्ष पंढरपूरला जाणं शक्य नसेल तर देव प्रत्यक्ष भक्ताला भेटण्यासाठी शेजारीच वास्तव्यास येतो, यापेक्षा मोठे भाग्य कोणतेच नाही. काकड आरती, गोपालकाला, उत्सव याने आनंद द्विगुणित होतो, नाही का? युगे 28 विटे भरी उभा, मामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. कुंडलिका भेटी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा, पावे जीवनगा. जय देव जय देव. पंढरीचे वाळवंट चंद्रभागा मनाला मोहित करणारी पांडुरंगाची मूर्ती वारकऱ्यांना सतत खुणावत असते. पांडुरंगाला भेटण्यासाठी जीव आसावतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांच्या जथ्थेच्या जथ्थे दिंडी व पालख्यांच्या स्वरूपात पंढरीच्या दिशेने प्रवाहित होतात. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, मुक्ताबाई या आघाडीच्या संतांबरोबरच महाराष्ट्रातल्या इतरही संतांच्या दिंड्या व पालख्या विशिष्ट प्रकारच्या शिस्तीत वारीला निघतात. या सर्वांचा मिळून एक फार मोठा आनंदोत्सव महाराष्ट्रभर साजरा होत राहतो. याचेच वर्णन प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर आणि नामवंत संगीतकार जोडी अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यातून पंढरपूरच्या विठ्ठलाला भेटण्याच्या ओढीचे वर्णन अतिशय चांगल्या प्रकारे केलेले आहे.